मित्रांनो, सगळेजण आम्ही जमलेलो आहोत आणि आता निघालो आहे. आपण आता लद्दाखकडे निघालो आहे. तुम्ही पाहू शकत असाल पुढे 2 बायकर्स आपले चालू आहेत. मी तिसरा आणि आपल्या मागे अजून 3 जण आहेत. तर 6 लोकांचा आपला ग्रुप आहे लद्दाखसाठी. सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणाहून आले आहेत. 2 जण बारामतीचे, 1 जण पुण्याचा आहे आणि एक मुंबईहून आला आहे आणि आम्ही 2 धुळ्याचे आहोत. तर असे एकूण 6. हे बघा, आपल्यामध्ये युनिकॉर्न पण आहे. असं नाही की सगळ्याच ॲडव्हेंचर बाईक आहेत. एक सुझुकीची गिक्झर आहे, एक 390 ॲडव्हेंचर SD आहे. पहिला टोल नाका आपला गेला. त्याच्यानंतर बजाज डोमिनार आहे आणि एक रॉयल एनफील्ड हंटर आहे आणि आपली रॉयल एनफील्डची स्क्रॅम्प 440 आहे. तर अशा पद्धतीने आमचा 6 लोकांचा ग्रुप हा झालेला आहे आणि आता आपण निघालो आहे छान इथून. मित्रांनो, छान प्रकारे आता उजेड पडलेला आहे आणि आपण अतिशय व्यवस्थितपणे आपला जो मार्ग आहे तर तो मार्गक्रमण करतो आहे. ब्रेकर डेंजर आहे तिथे. फायनली MP बॉर्डरची पोस्ट चेक आलेली आहे आणि आता आपण MP राज्यामध्ये इंटर करणार आहोत. महाराष्ट्र आपलं पहिलं आणि आता सेकंड मध्य प्रदेश. क्या बात है. चलिए देखिए अपने सब बाइकर्स भाई कैसे चल रहे हैं आगे. मित्रांनो, आता आपण बिजसनी घाटामध्ये आहोत. बिजसनी मातेचं मंदिर आहे इथे पुढे. प्राचीन असं मंदिर आहे आणि अनेक लोकांची इथे कुळदैवत पण आहे. म्हणजे फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतभरातून लोक इथं बिजसनी मातेच्या दर्शनासाठी येतात. इंदोर 174 पावणे 200 किलोमीटर इथून इंदोर आहे. अनेक भाविक बिजसनी मातेच्या मंदिरामध्ये येतात आणि या ठिकाणी दर्शन घेतात. इथे पुढेच बिजसनी मातेचं मंदिर आहे, आपल्याला इथून दिसेल ते. आता हे बघा, या कोपऱ्याला हे इथे मंदिर आहे बिजसनी मातेचं. जय माता बिजसनी.
इंदोर अगदी आता 150 किलोमीटर आता राहिलेलं आहे आपलं. आणि आपलं पहिलं जे 100 किलोमीटर आहे तर ते आता होण्यात आलं आहे. 99 किलोमीटर झालं आहे, जे 1 किलोमीटर फक्त बाकी आहे. पहिल्या 100 किलोमीटरला आपल्याला आपण फक्त मला वाटतं 1.25 तास आपल्याला लागलेले आहेत. 4:30 वाजता घरून निघालो आणि मित्रांना घेऊन वगैरे निघत आपल्याला 5 वाजले होते आणि 5 वाजता आपण ऑन द वे रस्ता पकडला आणि आता वाजलेत 6. तर 1 तासाभरामध्ये आपण 100 किलोमीटर आलो आहेत. म्हणजे आपला जो स्पीड आहे तर तो अतिशय उत्तम आहे, चांगला आहे. त्याच्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही. पण बघू आता जसं जसं ऊन वाढेल तसं आपला वेग कमी होईल आणि मग किती किलोमीटर आज दिवसभरातून आपण करतो तर ते त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. अजून तरी काही सांगता येणार नाही. पण आमचं असं ठरलेलं आहे की दिवसभरात जेवढं अंतर कापलं जाईल तेवढं आपण कापायचं. एक टार्गेट असं आम्ही फिक्स केलेलं नाही. कारण कसं आहे की एक मोठं टार्गेट जर आपण फिक्स केलं तर त्याच्यामुळे कधी कधी खूप घाई होते आणि घाई जर केली तर त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस चूक होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मग आम्ही त्या पद्धतीने ठरवलेलं आहे की दिवसभर चालत राहायचं आपलं आरामाने आणि मग जेवढं अंतर कापलं जाईल तेवढं. जिथे मात्र संध्याकाळ झाली तर त्या ठिकाणी आपण थांबायचं असं आमचं ठरलेलं आहे की रात्री किंवा नाईटला प्रवास शक्यतोवर टाळायचा आहे. आणि दिवसभरात रोज जेवढं अंतर कापलं जाईल तर त्या पद्धतीने आपण चालायचं आहे. तर बघूया आता दिवसभरातून किती अंतर आपलं कापलं जातं त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. एक मात्र आहे की आज सकाळी आम्ही घरून निघालो तेव्हापासून मात्र हवा खूप आहे आणि त्याच्यामुळे अशीच जर हवा दिवसभर सुरू राहिली तर वेग आपोआप कमी होईल. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि दुपारी प्रचंड गरम हवा जर चालली तर मात्र मग त्याचा खूप त्रास आपल्याला होतो. आणि तसं जर काही झालं तर मात्र आपला वेग हा आपोआप कमी होईल. मित्रांनो, आता आपण MP मध्ये पेट्रोल टाकलं. खरं इकडे थोडा पेट्रोलचा प्रॉब्लेम दिसतोय मला, कारण मागे आम्ही 2-3 पंपवर थांबलो पण एकावरही पेट्रोल अवेलेबल नव्हतं. नशिबाने इथे एका पंपवर आम्ही पेट्रोल टाकला आता. पण इकडे पेट्रोल पण महाग आहे. महाराष्ट्रात 104 रुपये पेट्रोल आहे आणि इथे 112 रुपये पेट्रोल आहे. म्हणजे जवळजवळ 6-8 रुपयांचा फरक आहे इथे. बरंच महाग आहे. सध्या इराण आणि अमेरिकेचं जे काही युद्ध चालू आहे तर त्याच्यामुळे त्याचा परिणाम सगळ्या जगावर झाला आहे. तर त्याच्यामुळे जे काही तेल ऑइल इम्पोर्ट होतं आपल्याकडे तर ते इम्पोर्ट होण्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येतो आहे आणि त्याच्यामुळे मग थोडं ते जो तुटवडा आहे तर तो आपल्याला जाणवतो आहे. आता बघूया पुढे, इथून पुढे आता अजून काय प्रॉब्लेम येतो पेट्रोलचा काय माहिती. पण सुरुवात तर झाली बाबांनो इथे. आता एक बरं झालं की आम्ही थोडं चिंतित होतो पण नशिबाने पेट्रोल भेटलं इथे. बघू आता पुढे काय होतं. तर मित्रांनो, आता आपण 140 किलोमीटर अंतर पार केलं आहे आणि आपल्याला आता इंदोर जायचं नाही. ॲक्च्युअलमध्ये आपल्याला एक शॉर्टकट घ्यायचा आहे आणि आपण सरळ रतलामला लागणार आहोत. मित्रांनो,
आपले आजच्या दिवसाचे बरोबर आता 300 किलोमीटर होत आले. 300 किलोमीटर बरोबर कंप्लीट झाले आणि आता आपण रतलाम जवळ आहोत. मध्य प्रदेशमधल्या रतलाम जवळ आता आपण आहोत. अजून राजस्थानमध्ये जायला आपल्याला बराच वेळ आहे. ते बराच वेळ लागणार आहे. अजून एक दुपारून आपण राजस्थानमध्ये एंट्री करू 4 वाजेनंतर असं मला वाटतं आहे. पण आता वाजले आहेत 10:30 आणि खूप जोराची हवा पण चालू आहे आणि ऊन जाणवायला लागलं आहे चांगल्या प्रकारे. आता ऊन किंवा उन्हाच्या ज्या वाफा आहेत तर त्या जाणवायला लागल्या आहेत अंगाला. आता गरमटपणा आणि हवेमुळे थोडं बाईक चालवायला कठीण होतं आहे, कारण मधूनच एकदम जोराची हवा येते आणि त्याच्यामुळे बाईक जी आहे तर ती हलते आणि त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो आहे. कारण मागून जर गाडी आली आणि गाडी जर बाईक जर जोराने हलली तर थोडं माणूस घाबरतं त्याच्यात. ठीक आहे, रायडिंगमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी चालूच असतात. हे बघा, इथे सगळ्या पवन चक्क्यांचं मला वाटतं हे आहे गोडाऊन आहे मोठं. इथूनच त्या उतरतात, सगळ्या येतात आणि मग इथून या आजूबाजूच्या एरियामध्ये ज्या सगळ्या पवन चक्क्या आहेत तर त्या लावल्या जातात. या एरियामध्ये म्हणजे जवळजवळ धारपासून तर आता रतलामपर्यंतचा हा जो पूर्ण पट्टा आहे तर या पूर्ण पट्ट्यामध्ये आपल्याला या ज्या पवन चक्क्या आहेत सुझलान कंपनीच्या तर त्या पाहायला मिळतात. उन्हाळा असल्यामुळे सगळी जी शेती आहे तर ती कोरडी किंवा ओसाळ पडलेली आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं पीक नाही. किंवा आता पुढे पावसाळा लागणार आहे 1 महिन्याभरानंतर आणि मग त्याच्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याने आपली जी शेती आहे तर ती छान नांगरून वगैरे ठेवलेली आहे. आणि आता पुढची जी मशागतीची कामं आहेत तर ती आता पाऊस पडल्यावरच शेतकऱ्याचे चालू होतात. म्हणजे मान्सूनपूर्व पाऊस जर चांगला 1-2 पाऊस जर चांगला पडला तर मात्र मग शेतकऱ्यांची मशागतीची कामं चालू होऊन जातात. पण मात्र जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शेती अशीच खाली नांगरून पडलेली आपल्याला सगळीकडे दिसते. म्हणजे हे चित्र तुम्हाला पूर्ण भारतभर दिसेल की रब्बी किंवा उन्हाळी जी पिकं आहेत तर ती शेतकऱ्यांची घेऊन आता शेती पुढच्या पिकासाठी तयार करण्यासाठी आता छान मशागत करून त्यांनी ती पडू दिलेली आहे. 2023मध्ये याच रस्त्यांनी आम्ही वापस आलेलो होतो आणि त्या रस्त्याने आता परत लद्दाख जातो आहे दुसऱ्यांदा. तर हे जे सगळे रस्ते आहेत तर हे ओळखीचे आहेत. माझा 3ऱ्यांदा मी या रस्त्याने जातो आहे. 2022मध्ये याच रस्त्याने नीमचपर्यंत मी गेलो होतो लद्दाखला जाण्यासाठी. पण मात्र त्यावेळेस नीमचपर्यंत जाता जाता माझी तब्येत खराब झाली उन्हामुळे, कारण मी पाणी कमी पिलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्याचा जो त्रास आहे तर तो त्रास मला सुरू झाला. मला चक्कर यायला लागले आणि म्हणून मग 2022मध्ये वापस आलो. पण मात्र तेव्हा वापस आलो खरं, पण तो लोकांसाठी हसण्याचा विषय झाला होता आणि ती गोष्ट माझ्या मनाला प्रचंड लागलेली होती. आणि म्हणून मग परत मी ठरवलं की 2023मध्ये काही झालं तरी मी लद्दाख जाईल. आणि मी त्या पद्धतीने सगळी प्लॅनिंग केली आणि परत 2023मध्ये लद्दाख निघालो, लद्दाख गेलो. पण मात्र लद्दाखमध्ये त्यावेळेस वातावरण खूप खराब होतं. कधी पाऊस प्रचंड येत होता, कधी बर्फ येत होता आणि मग त्याच्यामुळे जे पासेस आहेत तर बरेचसे पासेस बंद होते. त्याच्यामुळे पूर्ण लद्दाख फिरता आलं नाही आणि मग फक्त लद्दाख, पँगॉंग लेक
आणि त्याच्यानंतर कारगिल, असं श्रीनगर, गुलमार्ग असे काही थोडेफार ठिकाणं जी आहेत श्रीनगरकडनं जाताना जोजिला पास ती आम्ही कंप्लीट केली होती. आणि मग त्याच्यानंतर परत घरी वापस यावं लागलं. मग यावर्षी तर आम्हाला खरं फिरायला तर जायचंच होतं, पण मग कुठे जायचं हा विषय होता. कारण 12 ज्योतिर्लिंग मला आणि आमचे पुण्याचे मित्र संतोष दादा आम्हाला दोघांना करायचे होते आत्ता. पण मात्र आता जर आपण पाहिलं केदारनाथमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण भारतभर सध्या उन्हाचा तडाखा पण जबरदस्त आहे, उष्णतेच्या लाट आहे. आणि मग त्यामुळे आम्ही 12 ज्योतिर्लिंग करण्याचा आमचा जो विचार होता तर तो आम्ही किंवा आमची जी प्लॅनिंग होती तर ती प्लॅनिंग आम्ही थांबवली आणि मग फिरायला तर जायचं आहे. मग काय करायचं, पाणी प्यायचं आहे आमच्या सहकार्याला. आणि म्हणून मग परत आपलं लद्दाख फिरायचं राहिलं आहे. आणि मग परत आम्ही ती प्लॅन केला आणि मग प्लॅन करून त्या पद्धतीने आम्ही आज फायनली लद्दाखच्या दिशेने निघालो आहे. 325 किलोमीटर आता आपलं झालेलं आहे आणि ऊन पण आता हळूहळू वाढायला लागलं आहे. तर बघू आता कशा पद्धतीने आपण आज किती किलोमीटर जातो हे अजून तर खरं निश्चित नाही आहे. आता ऊन जसं जसं वाढेल तर तसा तसा स्पीड किती राहतो आमचा, किती वेळमध्ये थांबतो त्याच्यावर पुढच्या गोष्टी आहेत. पण एवढं नक्की आहे की आज राजस्थानमध्ये इंटर करण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही जवळपास तो होईलच आज असं वाटतं आहे. बाकीचं आता वेळेनुसार काही गोष्टी या बदलतील. आत्तापर्यंत आपण 670 किलोमीटर आलेलो आहोत आणि आता आपण आपल्याला आता थांबायचं आहे. म्हणजे किशनगड एक 50-60 किलोमीटर राहिलेलं असेल तर त्याच्या आधीच आपण आता थांबतो आहे. कारण दिवसभराचा आपण बाईकने चालतो आहे आणि त्यामुळे आता आपल्याला रेस्ट घ्यायचा आहे.